20 जानेवारी रोजी सांगली येथे भव्य जनआंदोलन व मोर्चा द्राक्ष बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन। द्राक्ष व बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांच्या वाढत्या आर्थिक नुकसानीच्या विरोधात मंगळवार दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी सांगली येथे भव्य जनआंदोलन व मोर्चाचे आयोजन करण्यात आले। या मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात येणार असून आपल्या हक्कासाठी शेतकरी एकजुटीने रस्त्यावर उतरणार आहे। स्थानिक द्राक्ष व बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनाला अपेक्षित दर मिळत नसल्याने सांगली जिल्ह्यासह राज्यातील हजारो शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे। यामुळे द्राक्ष व बेदाणा उद्योगाची प्रतिमा देखील मलिन होत असल्याची तीव्र भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होते आहे। या पार्श्वभूमीवर द्राक्ष व बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचा हा मोर्चा मंगळवारी 20 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा SP ऑफिस शेजारी सांगली येथून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चाच्या माध्यमातून शासनाकडे खालील प्रमुख मागण्या मांडण्यात येणार आहेत। अफगाणिस्तानातून आयात होणाऱ्या बेदाण्यावर आयात कर लावण्यात यावा। चिनी द्राक्षांवरील अँटी डंपिंग ड्युटी वाढवावी। निकृष्ट दर्जाचा आयात बेदाणा तात्काळ जप्त करावा। द्राक्ष व बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करावी। सांगलीसह 5 जिल्ह्यांमध्ये द्राक्ष व बेदाणा निर्यात वाढीसाठी ICD फोर्ट उभारण्यात यावा। दरम्यान चिंचणी येथील शिवदत्त ग्राफ्टेड ग्रेप्स नर्सरीचे मालक अरुण शिंदे यांनी तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील सर्व द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। हा लढा कोणत्याही राजकीय स्वार्थासाठी नसून शेतकऱ्यांच्या अस्तित्वासाठीचा निर्णायक संघर्ष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। त्यामुळे द्राक्ष व बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होऊन एकजुटीने आपल्या हक्कासाठी आवाज उठवावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली। सांगली जिल्ह्यातील सर्व द्राक्ष बागायतदार गेली 5 ते 7 वर्षे झाली नैसर्गिक अवकृपेमुळे व शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे अडचणीत आलेला आहे। सर्व द्राक्ष बागायतदार बागा काढण्याची वेळ बागायतदारांच्यावर आलेली आहे व कर्जाचा डोंगर सर्वांच्या डोक्यावर उभा राहिलेला आहे। या सर्वातून मार्ग काढायचा असेल तर या आपल्या द्राक्ष उत्पादकांच्या समोर अडचणी शासनासमोर मांडल्याशिवाय शासनाला या समस्या समजणार नाहीत व या सर्व समस्या शासनासमोर मांडण्यासाठी आपण शासनाला फक्त निवेदन देऊन उपयोग नाही तर यासाठी रस्त्यावर उतरून आपली एकजुटता दाखवली पाहिजे। आणि ही एकजुटता दाखवण्यासाठी जिल्ह्यातील तमाम सर्व द्राक्ष उत्पादक क्षेत्रातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आंदोलन केल्याशिवाय शासनाला जाग येणार नाही। यासाठी टोटल द्राक्ष इंडस्ट्रीमधील द्राक्ष उत्पादक शेतकरी द्राक्ष इंडस्ट्री संबंधित सर्व व्यावसायिक सर्व शेतमजूर या सर्वांनी एकत्र येऊन मोर्चाला सहभागी व्हायचं आहे। उद्या 20 जानेवारी मंगळवार रोजी क्रांतिसिंह नाना पाटील चौक विश्रामबाग येथे जिल्ह्यातील सर्व द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे अशी मी आपणास द्राक्ष महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक या वतीने व द्राक्ष उत्पादक व शिवदत्त नर्सरी चिंचणी यांच्या वतीने मी आपणास कळकळीची विनंती करतो। मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहावे।